नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बस थोड्या वेळा अगोदर आपल्याला माहित आहे की पेपर संपलेले आहेत. पोलीस भरती 2026 साठी बरोबर आहे, जो पेपर घेण्यात आला होता. तर 26 मध्ये झालेला हा जो पोलीस भरतीचा पेपर आहे, तर हा पेपर जस्ट थोड्या वेळा अगोदर संपलेला आहे आणि याचं अनालिसिस घेऊन आम्ही आलेलो आहोत की पेपर कसा होता, कोणते प्रश्न होते आणि कशा प्रकारे ते प्रश्न सॉल्व्ह करायचे होते. सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही जर पेपर दिला असेल किंवा भविष्यात तुमचा पेपर असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. 50चे 50 प्रश्न आम्ही घेऊन आलो आहोत. बरोबर आहे. मॅथ्स आणि रिझनिंगचे आलेले 50 प्रश्न. आता हा पेपर कुठला आहे लक्ष द्या. पुणे लोहमार्गासाठी झालेला जो पेपर आहे त्या पेपरचं विश्लेषण आज आपण करणार आहोत आणि 50ही प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला पाहायचं आहे. कारण की हे प्रश्न जे आहेत ते बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे रिपीट होतात. कशा प्रकारचे प्रश्न होते पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पण आपण सुरुवात करणार आहोत. पहा, सर्वात पहिला प्रश्न तुमच्यासाठी बरोबर आहे आणि हा पहिलाच प्रश्न होता पेपरमध्ये आज. आणि प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. पहा काय दिलेला आहे. जर आज शुक्रवार असेल 100 दिवसांनी कोणता दिवस असेल. वार आपल्याला दिलेला आहे. आजचा वार कोणता आहे? शुक्रवार. आपल्याला विचारलं काय 100 दिवसांनी कोणता दिवस असेल. आपल्याला माहित आहे ऑड दिवस बरोबर आहे. काय करतो आपण, जेवढेही दिवस समोर जायचं असेल म्हणजे आपल्याला समोर किती जायचं आहे 100 भागीला काय करणार आहोत 7. 14 साती किती 98 आणि बाकी किती उरले 2. 2 उरले म्हणजे 2 दिवस मला पुढे जायचं आहे. शुक्रवारच्या पुढे जर मी 2 दिवस गेलो, शुक्रवार नंतर काय येईल शनिवार. शनिवार नंतर काय असणार आहे रविवार. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे रविवार हे आपलं उत्तर असेल. पहिला जो प्रश्न होता त्याचं उत्तर हे रविवार असायला पाहिजे. बरोबर आहे. पहा पुढचा प्रश्न काय होता. एका घड्याळात 4:20 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल. कोण आपल्याला सांगायचं आहे. बरोबर आहे. आणि हे ठरलेलं आहे. आपण एक घड्याळची सिरीज बरोबर आहे पूर्ण दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की जर हे पटीत असतील किती 4×5 बरोबर आहे. जर हे 5च्या पटीत असेल तर एकदम काहीच करायचं नाही. जेवढे मिनिट आहे त्याचे काय करा अर्धे. बरोबर आहे. मिनिट किती आहे 20. 20चे अर्धे किती 10. बरोबर आहे. तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल तर 10 अंशाचा कोन असायला पाहिजे. तर ओरली हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होऊ शकते. याचं उत्तर काय असणार आहे 10 अंश हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा दिलेला आहे. सर्व ए काय आहेत बी आहेत. बरोबर आहे. शिलॉग वरचा हा प्रश्न आहे. प्रत्येक पोलीस भरतीमध्ये एक प्रश्न याच्यावर विचारला जातो. डायग्राम आपण काढू. सर्वचे सर्व जेवढेही ए आहेत सर्वचे सर्व ए काय आहेत बी आहेत. बरोबर आहे. नंतर सर्व बी काय आहेत सी आहेत. जेवढेही बी आहेत काय आहेत सी आहेत. आणि आपल्याला विचारलं योग्य विधान कोणतं आहे. पहिलं काय आहे काही ए सी नाहीत. बरोबर आहे. आणि हे माहिती पाहिजे की विधानामध्ये जर दोन्हीही आहेत आहे म्हणजे विधान जर पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह त्याच्यामध्ये येणार नाही. त्याच्यामुळे इथं नाहीत आलं तर हे ऑप्शन जे आहे ते येणार नाही. पुढे सर्व सी ए आहेत. याच्यामध्ये हे आपल्याला माहित पाहिजे. बरोबर आहे. बाहेरून आतमध्ये येतो तर फक्त काही हा शब्द चालते. मग सी पासून ए पर्यंत जाताना सर्व शब्द आला म्हणून हे ऑप्शन चुकीचं आहे. तिसरं आहे सर्व ए काय आहेत सी आहेत. बरोबर आहे. आतमधून बाहेर जाताना सर्व हा शब्द चालते. ए पासून आपण सी पर्यंत गेलो सर्व शब्द आला म्हणून तिसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. यापैकी नाही हे चुकीचं आहे. यापैकी एक विधान बरोबर आहे आणि ते विधान कोणतं आहे सर्व ए सी आहेत. तो ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर बरोबर असायला पाहिजे. तर प्रश्न अत्यंत सोपी आहेत. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे तर सहज तुम्हाला उत्तर काढता येतील. पुढचा प्रश्न पहा. नंबर सिरीज आपल्याला दिलेली आहे. या नंबर सिरीज मध्ये काय लॉजिक होतं. सोपी नंबर सिरीज होती. बरोबर आहे. लॉजिक आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचं होतं. काय आहे काय दिलेलं आहे पहा. 3 6 18 72 360 आणि पुढे तर मला समजलं हा 3 आहे. बरोबर आहे. पुढे कोण दिलेला आहे 6. तर 3 ची डबल म्हणजे गुन्हेला किती 2. 3 दुनी 6. पुढे काय दिलं 18 म्हणजे साइन त्रिक किती 18. पुढे काय दिलं 18च्या पुढे काय दिलं 72. 18 चूक किती 72. पुढे 72 चे अर्धे केल्याने एक शून्य दिले. याचा अर्थ कितीने गुणला 5 ने. तर मला समजलं सिरीज काय आहे गुणेला 2 गुणीला 3 गुणीला 4 गुणेला 5. म्हणजे याचा अर्थ इथं कशाला गुणायचा आहे 6 ने गुणलं. 0 6 6 36 साइन त्रिक 18 3 किती बरोबर आहे. तर उत्तर काय असणार आहे 2160.
ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर सोपी नंबर सिरीज जी आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेली होती. चौथा प्रश्न आपण पाहिला. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, बरोबर आहे. तर अल्फाबेटवर जे आपल्याला प्रश्न नेहमी 2-3 विचारले जातात त्याचप्रमाणे यामध्येही हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय होता पहा, पेन. पेन साठी काय दिलेलं आहे आपल्याला 35, बरोबर आहे. पेन साठी दिलेलं आहे 35 आणि मग त्याच पद्धतीने आपल्याला विचारलं होतं तर बुक साठी काय असेल. मग यांनी स्वतःच हे कंसामध्ये दिलेलं होतं. पी किती आहे 16, बरोबर आहे. 16 आणि 14 किती झाले 30, 30 आणि 5 35. स्वतःच त्यांनी हे कंसात दिलेलं आहे पेपरमध्ये. तर 35 ही बेरीज आली तर सरळ आपल्याला बेरीज करायची. मग आपल्याला बेरीज कशाची करायची आहे तर बुक हे जे आपल्याला हा शब्द दिला होता बी म्हणजे किती 2, ओ किती आहे 15, बरोबर आहे 15 आणि के के किती आहे 11 नंबर. 15 दुनी 30, बरोबर आहे. 30 अधिक 11 आणि 2 13, 30 आणि 13 किती यायला पाहिजे 43. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. तर पाचवा प्रश्न आपण पाहिला. अत्यंत सोपी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. पहा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये, बरोबर आहे, अत्यंत सोपी आहे. तुम्हाला असं वाटतं उत्तर तुम्हाला काढता येईल. काय करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे. 50 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, बरोबर आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो. समजलं असेल, लॉजिक सगळ्यांना समजलं असेल, बरोबर आहे. पुढे पहा काय दिलं आहे. सर्व अभियंते काय आहेत, गणित तज्ञ आहेत. पुन्हा सिलॉकचा दुसरा प्रश्न हा दिलेला आहे. सर्व अभियंते, बरोबर आहे. जेवढेही अभियंते आहेत सर्वचे सर्व कोण आहेत, गणित तज्ञ आहेत. सर्व अभियंते गणित तज्ञ आहेत आणि काही गणित तज्ञ काय आहेत, प्राध्यापक आहेत. या गणित तज्ञांपैकी काही काय आहेत, प्राध्यापक त्या ठिकाणी आहेत. तर योग्य निष्कर्ष निवडायचा आहे. पहा, सर्व प्राध्यापक अभियंते आहेत. सर्व प्राध्यापक अभियंते आहेत का, नाही. प्राध्यापक मधले काही कोण आहेत, गणित तज्ञ आहे. पहिलं चुकीचं आहे. काही प्राध्यापक अभियंते असू शकतात, बरोबर आहे. काही प्राध्यापक अभियंते असू शकतात, ही झाली पॉसिबिलिटी. तर हा आपल्याला नंतर विचार करावा लागेल. एकही प्राध्यापक अभियंता नाही आणि हे अगोदरच्याही प्रश्नात सांगितलं. दोन्ही ठिकाणी जर आहेत आहे पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह येणार नाही, हे चुकीचं आहे. सर्व प्राध्यापक अभियंते आहेत हे चुकीचं आहे. ही पॉसिबिलिटी आहे ते शेवटी पाहू. डी काय आहे, सर्व गणित तज्ञ अभियंते आहेत, बरोबर आहे. सर्व जेवढेही गणित तज्ञ आहेत हे अभियंते आहेत. बाहेरून आतमध्ये जाताना काय करतो, फक्त काही शब्द पाहिजे, त्याच्यामुळे इथं सर्व आला तर हे काय आहे, चुकीचं आहे. मग आता पॉसिबिलिटी आहे काही प्राध्यापक अभियंते असू शकतात, बरोबर आहे. तर पॉसिबिलिटी मध्ये ही डायग्राम आपण अशी काढू शकतो, बरोबर आहे. आणि ही पॉसिबिलिटी आहे त्याच्यामुळे ती बरोबर आहे. तो ऑप्शन क्रमांक बी, काही प्राध्यापक अभियंते असू शकतात, हे त्याचं बरोबर उत्तर आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला काय सांगितलं होतं, योग्य निष्कर्ष आपल्याला सांगितला होता. पहा प्रश्न क्रमांक 8. 2 गाड्या आहेत, बरोबर आहे. 2 गाड्या आहे आणि आपल्याला विचारलं काय, अनुक्रमे 60 आणि 90 किमी प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने 300 किमी अंतरावर निघतात. मग आता किती तासांनी ते भेटतील, बरोबर आहे. आता काय होईल पहा, हे 300 किलोमीटरचं अंतर आहे. ही पहिली गाडी या दिशेने जात आहे आणि दुसरी या दिशेने एकमेकांच्या विरुद्ध. पहिली गाडी एका तासात किती चालेल 60, तर हे अंतर काहीतरी कापेल 60. दुसरी गाडी किती चालेल 90, तीही येईल 90. म्हणजे एका तासात जर हे एकाच वेळी जर गाड्या निघालेल्या आहेत तर एका तासात 90 अधिक 60 किती 150 अंतर ते कापतील, बरोबर आहे. आपल्याला जायचं किती आहे 300 जायचं आहे, तर 150 गुणिला किती 2, म्हणजे याचा अर्थ 2 तासांनी काय होईल, त्या भेटतील. आपल्याला काय विचारलं, त्या भेटणार कधी आहेत, तर 2 तासांनी ती भेटतील. त्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक ए 2 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. पहा पुढचा प्रश्न दिला, एका कुटुंबात पी हा क्यूचा भाऊ आहे. मग आपल्याला ब्लड रिलेशनवर प्रश्न 100% असतो आणि त्याचप्रमाणे हा दिलेला आहे की एका कुटुंबामध्ये पी हा क्यूचा काय आहे, भाऊ आहे. पी हा भाऊ आहे, कोणाचा भाऊ आहे, क्यूचा. क्यू आपल्याला माहित नाही. पुढे क्यू ही आरची काय आहे, आई आहे, बरोबर आहे. क्यू ही आई आहे आणि कोणाची आई आहे, तर आरची आई आहे. आर आपल्याला सध्या माहित नाही. यस हा आरचा भाऊ आहे, बरोबर आहे. यस कोण आहे, या आरचा भाऊ आहे आणि हा भाऊ आहे म्हणून त्याला आपण टिक केलं. यस हा आरचा भाऊ आहे, तर पी चे यस शी काय नाते आहे, बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, पी चे यस शी काय नाते आहे. यस पासून आपल्याला कुठे जायचं आहे, पी पर्यंत जायचं आहे. पहा पी ची बहीण कोण आहे, क्यू, आणि क्यूचा कोण आहे त्या ठिकाणी यस आपल्याला जायचं आहे. मग आता काय होईल, जर बहीण, बहिणीचा कोण आहे, मुलगा,
बरोबर आहे. मग काय पाहिजे होतं, भाचा. पण आपल्याला पी पासून कुठे जायचं आहे, एस पर्यंत. पी चे एस सी आपल्याला नाते विचारले होते, बरोबर आहे. मग पी पासून आपल्याला एस पर्यंत जायचं होतं, तर इथं बऱ्याच ठिकाणी गडबड होते. एस पासून कुठे जावं लागेल, पी पर्यंत. मग आता पहा, एस ची आई आणि आईचा कोण आहे, भाऊ. आईचा भाऊ म्हणजे कोण असेल, मामा. तर या प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळा गडबड होते आणि हे आपण क्लासमध्येही बऱ्याच वेळा ऑनलाईनही आपण ते शिकवलेलं आहे, लाईव्ह क्लासमध्ये. कधीही आपल्याला दुसऱ्यापासून पहिल्यावर जायचं असते. एस पासून पी पर्यंत गेलो, उत्तर काय आलं, मामा हे उत्तर आपलं आलं. प्रश्न क्रमांक 10. राम हा पूर्वेकडे 10 किमी गेला. राम जे आहे ते इथून पहा, रामने सुरुवात केली. रामने आपण हे त्याचं इथून सुरुवात केली. रामने इथून सुरुवात केली. राम कुठे गेला, पूर्वेकडे, बरोबर आहे. प्लस केलं, पूर्वेकडे आला. किती गेला, 10 किलोमीटर चालला. मग उजवीकडे, मग आता पूर्वेकडे गेल्यावर उजवीकडे म्हणजे कुठं, खाली, बरोबर आहे. मग उजवीकडे किती चालला, 5, बरोबर आहे. तर हा उजवीकडे चालला, 5 मीटर चालला. पुन्हा उजवीकडे वळला. मग आता पुन्हा जर दक्षिणेकडे जात आहे तर जे डावीकडे आहे ते उजवीकडे, जे उजवीकडे आहे ते डावीकडे. म्हणजे याचा अर्थ तो उजवीकडे चालला आणि पुन्हा उजवीकडे किती चालला, 10. तर या ठिकाणी तो पुन्हा उजवीकडे येणार आहे. म्हणजे हे एवढा अंतर तो कापला. आता आपल्याला सांगायचं आहे की हे अंतर किती आहे. सुरुवातचं ठिकाण हे आहे. सुरुवातच्या ठिकाणापासून जर हे अंतर 5 आहे तर हेही अंतर किती असेल, 5 असेल. याचा अर्थ ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे, बरोबर आहे. 10 प्रश्न आपण पाहिले आणि एक प्रश्न तुम्हाला दिला होता, त्याचं कमेंट तुम्हाला करायचे आहे. पहा, प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न पुन्हा अल्फाबेटवर आलेला आहे आणि याचे 2 ते 3 प्रश्न दरवर्षी विचारले जातात. तोच पॅटर्न फॉलो करून या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे. प्रश्न काय दिलेला आहे, साऊथला एका कोडमध्ये TPVUI लिहिलं तर नॉर्थला काय लिहिसाल. मग आता साऊथला काय लिहिलं, TPVUI. मग यस किती आहे पहा, 19. टी किती आहे, 20. याच्या पुढचा अल्फाबेट 15चा 16 घेतला, बरोबर आहे. यू किती आहे, यू किती आहे सांगा, टी 20, यू 21 आणि हा 22, बरोबर आहे. टी किती आहे, 20, 21 आणि एच 8, आय किती आहे, 9. म्हणजे सरळ लॉजिक समजलं की एक अल्फाबेट पुढचा अल्फाबेट घेतलेला आहे. मग आता सांगा, NOR जर पाहिलं तर मला समजलं आपल्याला तिन्ही काय आहेत, तिन्ही सारखे आहेत. तर मी 3 सोडून दिले. चौथा कोण आहे, टी. टी म्हणजे 20. 20च्या पुढे कोण येतो, 21 म्हणजे काय पाहिजे, यू. चौथा मला यू पाहिजे, बरोबर आहे. हे या 2 ऑप्शन मध्ये चौथ्या ठिकाणी कोण आहे, यू आहे. शेवटचा आय म्हणजे 9. 9च्या पुढे काय, 10. 10 कोण पाहिजे, जे, बरोबर आहे. पण इथं आय आहे तर काय दिला, आय, आणि इथं यूच्या पुढे कोण आहे, जे. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असेल. सर्व चेक करायचं काम नाही, बरोबर आहे. कारण मी पाहिलं पहिले तिन्ही काय आहेत, सारखे होते. शेवटच्या 2 मला उत्तर आलं. तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर त्या ठिकाणी होतं. पहा, प्रश्न क्रमांक 12. तर आपल्याला विचारलं की असा जर पॅटर्न असेल तर आपल्याला पुढे कुठला पॅटर्न असेल. मग पहिले काय दिलं पहा, ए, नंतर दिलं बी, नंतर आहे सी, तर पुढे काय असायला पाहिजे, डी, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आहे, सी म्हणजे किती नंबर, 3. ई किती नंबर आहे, 5. आणि दुसरा अल्फाबेट आपण घेता, जी किती आहे, 7. 3, 5, 7 पुढे काय असायला पाहिजे, 9. 9 म्हणजे कोण येते, आय, बरोबर आहे. तर डी आणि काय असायला पाहिजे, आय. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 12 हा आपण त्या ठिकाणी पाहला. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13. 13 मध्ये काय दिलेलं आहे, तर प्रश्न अत्यंत सोपी आहे. पहा काय दिलं, नंबर सिरीज दिली 2, 4, 8, 16. 2, 4, 8, 16 पुढचा जो आहे तो कोणता नंबर यायला पाहिजे. मग आता मला समजलं की 2, 4 पुढे दिला 8 आणि मग काय दिला 16. तर 2 गुणिला 2, बरोबर आहे. याची डबल केली किती, 4. 4 ची डबल 8, 8 ची डबल 16, 16 ची डबल काय होईल, 32. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, बरोबर आहे. उत्तर काय असायला पाहिजे, 32. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 13 आपण पाहला. प्रश्न क्रमांक 14, बरोबर आहे. पहा काय प्रश्न दिलेला आहे आणि हा आता थोड्या वेळा अगोदर, बरोबर आहे, एका तासा अगोदर हा पेपर झालेला आहे आणि त्या पेपरचं विश्लेषण आपण करत आहोत. 14वा प्रश्न तुमच्या पुढे आला. पहा काय दिलेला आहे, 5, 11, 17 आणि 23. 5 अधिक 6 11, 11 आणि 6 17, 17 आणि 6 23, 23 आणि 6 किती होतील, 29. ऑप्शन क्रमांक बी
हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 14वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर किती असणार आहे? 29 हे उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 64 आणि सहसंबंध अॅनालॉजीचा हा प्रश्न आहे आणि काय दिलं होतं पहा. 64 आणि 8, 8चा वर्ग किती आहे? 64. त्याचप्रमाणे 125 कशाचा वर्ग आहे ते आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. बरोबर आहे. मग आता 125 कशाचा वर्ग आहे तर सांगा 125 हा कशाचा वर्ग आहे का? बरोबर आहे. मग आता प्रश्न आपल्याला वाटेल हा 125 कशाचा वर्ग आहे का? तर 25 चा वर्ग किती येते? 625. बरोबर आहे. 5 चा वर्ग किती येईल? 25. 15 चा वर्ग किती आहे? 225. तर आपल्याला एक तर इथं 225 असेल, बरोबर आहे, तर उत्तर किती येईल? 15. आणि जर इथं 125 असेल तर 8 गुणिला 8 किती आहे? 125. तर किती गुणिला 8 म्हणजे 125 हा प्रश्न त्या ठिकाणी पाहिजे. तर हा प्रश्न चेक करावा लागेल कारण तिथं 225 त्या ठिकाणी पाहिजे. तर उत्तर किती येणार आहे? 15 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी येईल. प्रश्न क्रमांक 16 आपण पाहिला. पुढे पहा प्रश्न क्रमांक दिलेला आहे 17. 17 मध्ये काय दिलं आहे? ट्रेन म्हणजे 1 2 3 4 5. बरोबर आहे. ट्रेन साठी आपल्याला कोड दिला आणि आपल्याला विचारलं पुढचा रेन साठी काय असेल. टी जर सोडला तर या रेन साठी काय दिलेलं आहे? 1 सोडून द्यायचा. 2 3 4 5. बरोबर आहे. ट्रेन मध्येच कोण आहे? रेन आहे. मग आता आपल्याला रेन म्हणजे विचारलं, एक आपण सोडून दिला तर कोण उरलं? 2 3 4 5. ऑप्शन क्रमांक ए. बरोबर आहे. 17चं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 15 मिनिटे म्हणजे किती तास? बरोबर आहे. प्रश्न विचारला आपल्याला मिनिटांचं तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. किती मिनिटं असतात सांगा? एका तासामध्ये टोटल मिनिटं किती असतात? एका तासामध्ये किती असतात? 60. बरोबर आहे. 60 मिनिटं. 60 पैकी आपल्याला किती दिले? 15. बरोबर आहे. मग कन्वर्ट केलं तर 15 चूक 60. 1/4 म्हणजे किती? 25. बरोबर आहे. मग आपलं उत्तर किती असणार आहे? 0.25. बरोबर आहे. चौथा भाग 15 मिनिटं म्हणजे काय? सरळ सरळ 1 किलोचा पावभर. बरोबर आहे. म्हणजे चौथा भाग आपल्याला पाहिजे, त्याला काय लिहिता येईल? 0.25 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पुढे दिलेला आहे पहा 19 नंबरचा प्रश्न आपल्याजवळ आहे आणि काय दिलेला आहे? 1 1. बरोबर आहे. मग आता पुढे दिलं तर आपल्याला समजलं 1 अधिक 1 किती झाले? 2. बरोबर आहे. लिहितो पहा. 1 अधिक 1 किती झाले? 2. पुढे दिलं 1 आणि पुढे कोण आहे? 2. 2 आणि 1 किती झाले? 3. पुढे 2 अधिक 3 किती झाले? 5. बरोबर आहे. तर 3 अधिक किती पाहिजे? 5. 3 आणि 5 किती होणार आहेत? 8. तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. 8 हे त्या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. पहा पुढचा प्रश्न. एखादी वस्तूची सावली सकाळी कोणत्या दिशेला पडेल? तर सकाळी सूर्य कोणत्या दिशेला निघतो? पूर्व. तर सावली कुठं पडणार आहे? पश्चिम दिशेला. म्हणजे याचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक बी. बरोबर आहे. पश्चिम हे आपलं उत्तर असेल. कारण हा सूर्य जर निघला, बरोबर आहे, तर याची सावली जी आहे ते या दिशेने पडेल. म्हणजे कोणत्या दिशेला? पश्चिम हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि पहा पुढचा प्रश्न हा मॅथचा आहे. काय दिलेला आहे पहा. आता इथून पासून जे आहे इथपर्यंत प्रश्न दिले होते. मध्ये पूर्ण मग मराठी आणि जीकेचे प्रश्न होते आणि शेवटी 70 पासून मग पुन्हा हे प्रश्न दिलेले होते. तर ते आपण त्याला कन्वर्ट केलं आणि एक 50 प्रश्नाची त्याची फाईल तयार केली. हे आपण तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरही शेअर करणार आहे. बरोबर आहे. पण हे पहिलं अनालिसिस आपण पाहत आहोत पहा. 15% ऑफ एक्स. एका संख्येचे 15% किती आहेत? 45. एका संख्येचे 15% किती दिलेले आहेत? 45. तर आपल्याला विचारलं काय? एक्स म्हणजे ती संख्या कोणती? जगातली कोणतीही संख्या असू द्या किती असते? 100%. 15 त्रिक 45 तर 100 त्रिक किती? 300. म्हणजे याचं उत्तर काय असायला पाहिजे? 300 हे उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी. बरोबर आहे. हे आपलं उत्तर असणार आहे. 22वा प्रश्न आपण पाहिला जो मॅथचा प्रश्न आलेला होता त्याचं उत्तर 300 असायला पाहिजे. बरोबर आहे. एका वस्तूची किंमत काय केलं? 20% वाढवली. बरोबर आहे. एक वस्तू आपल्याला माहित नाही तर त्या वस्तूची मुळात किंमत आपण किती घेणार आहोत? 100. मला माहित नाही तर मी किती घेणार आहे? 100 घेणार आहे. त्या वस्तूची किंमत 20% वाढवली. बरोबर आहे. 20% वाढवली तर किती झाली? 120. नंतर 20% ने कमी केली. मग आता याचे 10% किती? 12. 12 दुनी 24. 24 वजा केले तर किती होणार आहे? 96. बरोबर आहे. तर अंतिम बदल किती असेल? अंतिम बदल सुरुवातीला संख्या किती होती? 100. किती बनली? 96. 100 चे 96 म्हणजे किती कमी झाले? 4.
तर याचा अर्थ काय झाला, 4% तोटा. बरोबर आहे, त्या वस्तूमध्ये काय झाला, 4% तोटा. याला असंही शॉर्टकट आपण सॉल्व्ह करू शकतो. 20 वाढवली आणि 20 कमी केली, 0 कट करा, बेदुनी 4, तर 4% तोटा हा त्याचा शॉर्टकट असतो. पुढचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 2:3 हा रेशो दिला, तर पुढचाही आपल्याला सहसंबंध अॅनालॉजी ज्याला आपण म्हणतो, आणि गणितामध्ये प्रमाण म्हणून हे प्रश्न आपल्याला दिलेले असतात. रेशो जर आपला 2:3 आहे, तर त्याचप्रमाणे आपल्याला x आणि 18चा रेशो पाहिजे. मग आपल्याला दुसरी संख्या कोण दिली, 18. बरोबर आहे, तर 3 सक किती, 18. तर इकडे 2 गुणिला 6 बेसक किती होणार आहे, 12. तर माझं उत्तर किती असायला पाहिजे, 12. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. सहसंबंध अॅनालॉजीचा हा प्रश्न आहे, पण हा जसाचा तसा प्रश्न आपल्याला प्रमाण, गुणोत्तर व प्रमाण मधला, प्रमाण मध्येही अशा प्रकारे प्रश्न विचारतात. पुढचा प्रश्न पहा काय दिला, सरासरी आपल्याला विचारली. बरोबर आहे, आता याला शॉर्टकट काय आहे, शॉर्टकट आहे की आपण पहिल्या 3 संख्यांची सरासरी किती आहे, 30 आहे. बरोबर आहे, पहिल्या 3 संख्यांची सरासरी काढा, किंवा सरळ काय करतात बरेच विद्यार्थी, त्याची बेरीज करतात. बेरीज केली तर पहा काय होईल, 25, 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे हे किती झाले, 60. बरोबर आहे, 60 आणि 30 90, 9 आणि 4 13, म्हणजे किती झाले, 133. मग याची बेरीज करा, सगळ्यांची बेरीज केली तर 5 आणि 5 10 आणि 3 13, हातचा आला 1. 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 10, 10 आणि 2 किती, 12. बरोबर आहे, मग आता या बेरजेमध्ये त्या ठिकाणी अडचण येते, तर सरळ त्याची पहिली सरासरी किती झाली, 30. बरोबर आहे, कारण हे आपण पाहतो यांच्यातला फरक कितीचा आहे, 5 5चा आहे. मग आता 30च्या बदला किती दिले, 13. तर हे 13 जे आहे ते एक्स्ट्रा त्या ठिकाणी आहेत. बरोबर आहे, मग या 30 मधून उरले किती, 13. 13 किती लोकांमध्ये वाटायचे आहे, 4 लोकांमध्ये वाटायचे आहे. 4 त्रिक 12, किती उरला, 1. पॉइंट घेतला, बरोबर आहे, 0. तर काय होईल, 4 दुनी 8. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला याच्यावर 3.2 जे आहे ते आपल्याला वाढवायचे आहे. म्हणजे पहिले 30 अधिक 3.2, तर किती होणार आहे, 33.2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. उत्तर किती असेल, 33.2 हे आपलं उत्तर आहे. किंवा तुम्ही सगळ्यांची बेरीज केली तरी उत्तर काढू शकता, पण शॉर्टकट आपण पाहिलं की कशा प्रकारे ते सॉल्व्ह करायचं. 0.75, बरोबर आहे, तर याचे अपूर्णांकात रूपांतर करा. कशा प्रकारे रूपांतर करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला संख्या दिली 0.75 ला घ्या 75, आणि छेदामध्ये नेहमी काय असते, 100. मग आता भाग दिला 25 त्रिक 75, 25 चूक किती, 100. तर काय करावं लागेल, 3/4. म्हणजे याचं उत्तर किती असेल, 3/4. प्रश्न क्रमांक 26 आपल्याला कशामध्ये, तर दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी रूपांतर केलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा काय दिला, खरेदी किंमत 800 आहे, विक्री किंमत 720 आहे, नफा झाला का तोटा झाला ते आपल्याला सांगायचं आहे. पहा काय दिलं, खरेदी किंमत 800 रुपयात वस्तू त्यांनी घेतली आणि विकले कितीला, 720 ला. तर पहिले तर मला समजलं तोटा आहे, चारही ठिकाणी तोटा आहे. किती रुपयाची वस्तू घेतली होती, 800. बरोबर आहे, आणि ही 800 रुपयाची वस्तू विकली कितीला, 720 रुपयाला. म्हणजे 800 रुपयाची वस्तू 720 रुपयाला विकली, किती रुपयाचा तोटा झाला त्याला, 80 रुपयाचा तोटा झाला. नेहमी खरेदी किमतीवर आपण काय काढतो, तोटा. 0 0 कट, 8 1 8, 8 10 80, 1/10 म्हणजे किती टक्के, 10%. तर काय होणार आहे, 10% तोटा. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल. बरोबर आहे, उत्तर किती असेल, ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. 28 आणि 14चा लसावी, मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येईल. अत्यंत सोपी हा प्रश्न आहे. तर उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. 18 आणि 24चा लसावी किती, 24 त्रिक किती, 72. बरोबर आहे, पण तरी उत्तर तुम्हाला काढायचं आहे आणि कमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. 27 चे घनमूळ किती, बरोबर आहे, तर 3 त्रिक 9, 9 त्रिक किती, 27. ऑप्शन क्रमांक किती असेल, बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक डी 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अत्यंत सोपी 29 नंबरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 30 एका चौरसाची बाजू आपल्याला दिली आणि विचारलं काय, आपल्याला क्षेत्रफळ. आपल्याला माहित आहे चौरसाची बाजू दिली आणि आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ विचारलं तर काय असते, चौरसाची जी काही बाजू दिली तर त्या बाजूचा काय करावा लागते, वर्ग. बरोबर आहे, त्या बाजूचा वर्ग. बाजू किती आहे, 12, 12चा वर्ग किती आहे, 144.
ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असायला पाहिजे. बरोबर आहे. पुढे पहा. एक किती दिलेले आहे पहा. 10,000 रुपयावर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज एकूण रक्कम किती होणार आहे. मग आता हे शिकवलेलं कसं आहे पहा. 10%चं फ्रॅक्शन काय होते 1/10. 10 वर 1 रुपया व्याज भेटेल. रेशो 10चा किती 11. किती वेळा होईल 2 वेळा होईल. 10 गुणिला 10 किती 100. 11चा वर्ग किती 120. बरोबर आहे. मग आपल्याला 100च्या बदला काय झालं पहा. 100च्या बदला किती शून्य वाढले 2. तर आपल्याला 121 वर किती शून्य 2 शून्य त्या ठिकाणी वाढवायचे. मग 121 वर आपल्याला 2 शून्य वाढले. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 31 नंबरचा आपण प्रश्न पाहिला. चक्रवाढ व्याजाचा प्रश्न कधीही रेशो वरून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर आहे. पहा पुढचा प्रश्न आपल्याला दिला काय दिला. एका संख्येचा 3/4. मग हाच प्रश्न अगोदर विचारला होता. काय विचारला होता की 0.75. बरोबर आहे. 0.75 चे अपूर्णांकात रूपांतर करा. 3/4 म्हणजे 75% होतात. बरोबर आहे. एका संख्येच्या 4 भागातला किती भाग 3 भाग किती दिला 60. तर आपल्याला विचारलं काय ती संख्या कोणती. किती त्रिक 60 सांगा 20 त्रिक 60. तर इकडे 20 चूक किती होतील 80. म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे 80. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. 2चा वर्ग अधिक 4चा वर्ग. 2चा वर्ग किती होणार आहे 4 आणि 4चा काय दिलेला आहे आपल्याला वर्ग. बरोबर आहे. 2चा वर्ग आणि पुढे आपल्याला दिलेला आहे पहा. हा प्रश्न होता 33 नंबर. तर याला पेन घ्यायची आवश्यकता नाही. 4चा वर्ग किती होईल 2चा वर्ग 4 अधिक 4चा वर्ग किती 16. 16 आणि 4 किती होतील 20. म्हणजे उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 33 ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल. 50 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे. 15% सवलतीनंतर बरोबर आहे. एका वस्तूवर काय झालं 15% सवलत दिली. 15% सवलतीनंतर ती किंमत 450 झाली. तर मूळ किंमत आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे किती असेल. आता 15% सवलत दिली तर काय होईल पहा. एका वस्तूवर 15% सवलत दिली म्हणजे याचा अर्थ ते किती झाले 85%. बरोबर आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे मूळ किंमत त्या वस्तूची काढायची आहे. तर 85 म्हणजे एवढे तर 100 म्हणजे किती असा तो प्रश्न सोपी आपल्याला दिलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. एका आयताची लांबी 15 आणि रुंदी 10 असल्यास परिमिती काढा. या प्रश्नाला पेन घ्यायची आवश्यकता आहे का नाही. काय करतो आपण लांबी 2 वेळा 15 आणि 15 किती 30. रुंदी 2 वेळा 10 आणि 10 किती 20. बरोबर आहे. 15 दुनी 30 आणि 10 दुनी 20. 30 आणि 20 किती 50. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे सी. बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल. प्रश्न क्रमांक 36 या प्रश्नामध्ये टाईप करताना अडचण झालेली आहे. हा पीडीएफ तुमच्याजवळ आम्ही देणार आहोत या पेपरची. इथं 8,000 आहे आणि इथं जे आहे ते 1077.70 अशा प्रकारे आहे. हे ऑप्शन जे आहे ते टाईप करताना त्या ठिकाणी चुकलेले आहेत. तर आपल्याला 8% दराने त्या ठिकाणी दिलं. बरोबर आहे. मग आता 8% दराने 25 25 25 त्या ठिकाणी घ्यायचं. 27 27 आणि 27 त्या ठिकाणी घेतलं तर हे कट केल्यानंतर बरोबर आहे तर ते उत्तर किती 1077. बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर ते 8,000 आहे. जो तुमच्याजवळ पेपर पुणे लोहमार्गाचा येईल त्याच्यामध्ये 9,000 नाही 8,000 आहे. तर ते प्रिंट टायपिंग करताना ती थोडी मिस्टेक त्या ठिकाणी झाली. पुढचा प्रश्न पहा काय आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 5/7 त्या ठिकाणी आहे. 5/7 आहे त्यांची बेरीज किती आहे 144. काय करतो पहा. दोन संख्यांचे गुणोत्तर 5/7 आहे आणि बेरीज किती आहे 144. मग रेशो दिला ना बेरीज दिली तर काय करतात रेशोची बेरीज. 7 आणि 5 किती 12. 12 ने आपण भागलं तर 12चा वर्ग किती 144. एक म्हणजे किती 12. काय विचारलं मोठी संख्या. दोघांमध्ये मोठा कोण आहे 7 आहे. तर 12 7 किती 84. तर आपलं उत्तर किती असेल 84 हे आपलं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 37 चं उत्तर किती 84 असेल. पुढचा प्रश्न दिला पहा. काळकाम वेगचा हा प्रश्न दिलेला आहे आणि उत्तर आपल्याला सांगायचं आहे. ए एक काम 12 दिवसामध्ये करतो. बरोबर आहे. आणि पुढे काय दिलं पहा. बी तेच काम किती 18 दिवसामध्ये करतो.
दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? दोघांचा जर लसावी काढला तर किती येईल? 36. 12 × 36 आणि 18 × 36 म्हणून 3 आणि 2 5 ने याला भागायचं आहे तर 36 दुनी किती? 72. एका संख्येनंतर पॉइंट. कधी हे पूर्णांक युक्त अपूर्णांकात विचारतात, पण ऑप्शन जर पॉइंट मध्ये आहे तर आपल्याला त्याप्रमाणे उत्तर काढलं तर 7.2 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पहा पुढचा प्रश्न दिला 39. बरोबर आहे. मग आता फ्रॅक्शन जर तुम्ही शिकले असाल, बरोबर आहे, 1/8 म्हणजे किती होतात? 25%. बरोबर आहे. 1/8 म्हणजे किती? 25% हे आपलं उत्तर येते. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 12.5 1/8 ला आपण लिहितो. 1/8 ला काय लिहितो? 12.5. मग 12.5 लिहितो म्हणजे एक आपल्याला काय दिलं? 1/8. पण पुढे पॉइंट दिले तर काय लिहावं लागेल? हा पॉइंट कट होईल म्हणजे काय येईल? 1/125 हे आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. जसं 1/7 म्हणजे किती होते? 14.28. बरोबर आहे. 1/3 म्हणजे किती होते? 33.33. त्याचप्रमाणे 1/8 म्हणजे किती होते? 12.5. पण तो 8 नाही आहे तर आपण पॉइंट ऍडजस्ट केले तर ते उत्तर किती येईल? 1/125 हे आपलं उत्तर येईल. एका संख्येचा 60% 150 आहे. बरोबर आहे. एका संख्येचा 60% 150 आहे. ती संख्या कोणती? तर काय करा? 60% मूळ संख्या किती असते? 100. 0 0 कट केलं, अर्धे केले तर किती होईल? 3 आणि किती? 5. 60% म्हणजे किती दिलेले आहे? 150. बरोबर आहे. 3 5 15 आणि पुढे एक 0. 5 5 25 आणि पुढे काय आहे? एक 0 म्हणजे उत्तर किती? 250. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल. पहा पुढचा प्रश्न आपल्याला 24 36 54 यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. मसावी वेगळी पद्धत, बॉक्स वगैरे करायचं काम नाही, अत्यंत सोप्या पद्धतीने मसावी काढायचा. पहा काय दिलेला आहे आपल्याला? 24 36 आणि 54 यांचा लसावी आपल्याला मसावी आपल्याला काढायचा आहे. यांच्यातला सर्वात कमी फरक किती आहे? 12चा. 12 आणि 54 ला भाग जात नाही तर 12चे फॅक्टर काय आहे? बेसक 12. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा 6. पहा 6 ने या तिघांनाही काय होते? भाग जाते. त्याच्यामुळे यांचा मसावी किती येणार आहे? 6. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. तर मसावी आपण या पद्धतीने काढतो. जेव्हाही आपल्याला मसावी काढायचा असतो सर्वात कमी अंतर पाहायचं आणि त्यावरून आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो. पहा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 5चा घन अधिक 4चा घन अधिक 3चा घन. तर मला असं वाटतं बेरीज आहे. 125 4 चूक 16 16 चूक 64. 125 अधिक 64 अधिक 3चा घन किती आहे? 27. तर काय करायचं आहे? जे सोपी प्रश्न आहे तुम्हाला याची कमेंट करायची आहे. या प्रश्नाचं काय उत्तर असेल ती तुम्हाला खाली कमेंट करायची आहे. आणि पहा पुढचा प्रश्न आपल्याला दिला. एका डब्यात दूध आणि पाणी, बरोबर आहे, कशाचं मिश्रण आहे? दूध आणि पाणी. दूध आणि पाणी या दोघांचं मिश्रण आपल्याला दिलेलं आहे आणि काय दिलं? प्रमाण दिलं. किती आहे? 7:3. 7:3 हा रेशो आहे आणि 20 लिटर मिश्रणात किती लिटर पाणी असेल? टोटल मिश्रण किती आहे? 20 आहे. काय करतो आपण? दूध आणि पाण्याची ही बेरीज आहे तर रेशोची बेरीज करा. 7 आणि 3 10. 10 दुनी किती? 20. 1 म्हणजे किती? 2. तर आपल्याला विचारलं काय? किती लिटर पाणी आहे? पाणी, बरोबर आहे. तर पाण्यासाठी 3 आहे. 3 दुनी किती? 6. याचा अर्थ काय आहे? 6 लिटर त्याच्यामध्ये पाणी आहे. जर विचारलं असतं दूध किती तर 7 दुनी किती? 14. तर आपलं उत्तर असतं 14. पण आपल्याला विचारलं काय आहे? पाणी आहे. त्याच्यामुळे उत्तर किती असेल? 6 हे उत्तर आपल्याला आहे. एका आयताचे क्षेत्रफळ, बरोबर आहे, आयताचं क्षेत्रफळ आपल्याला दिलं. किती आहे? 180 चौरस सेंटीमीटर आणि लांबी 15 सेंटीमीटर आहे. तर रुंदी आपल्याला विचारली. बरोबर आहे. आता हे 180 सेंटीमीटर हे जे क्षेत्रफळ दिलं हा गुणाकार आहे. कशाचा गुणाकार आहे? लांबी आणि रुंदीचा गुणाकार. क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ कसं काढतात? लांबी गुणिला रुंदी. बरोबर आहे. आणि ती किती आली आहे? 180. त्यापैकी एक लांबी आहे तर ते काय करा? भाग द्या. बरोबर आहे. भाग दिला तर 15 आहे 150 आणि 15 दुनी 30 म्हणजे कितीचा भाग जाईल? 12चा. बरोबर आहे. मग 12चा भाग गेला म्हणून रुंदी किती असणार आहे? 12. तर ऑप्शन क्रमांक 3 44 या प्रश्नाचं उत्तर किती असेल? ऑप्शन क्रमांक 3. पुढे पहा प्रश्न क्रमांक 45. बरोबर आहे. 50 प्रश्न आपल्याला दिले. ए चा वेग 50 आणि बी चा वेग 40 असेल
तर 200 किमी अंतर जाण्यासाठी दोघांच्या वेळेतील फरक किती? मग आता ए जर जाईल, टोटल अंतर किती आहे आपल्याजवळ? 200. टोटल अंतर आहे 200. ए चा वेग किती आहे? 50. 50च्या वेगनी गेला तर त्याला किती तास लागतील? 4 तास. बरोबर आहे. ए ला किती लागतील? 4 तास. नंतर बी गेला तर बी ला किती तास लागतील पहा. 200 अंतर जायचं आहे, त्याचा वेग किती आहे? 40. तर 4 पंच 20. बरोबर आहे. म्हणजे काय होईल पहा, 5 चूक 20, 4 पंच 20. तर आता काय झालं, ए ला किती तास लागले? 4 तास. बी ला किती लागले? 5 तास. तर दोघांच्या वेळेतील फरक किती तास असेल? 4 आणि 5 तास. म्हणजे किती? 1 तास हा त्यांच्या वेळेतील फरक असेल. दोघांच्या वेळेतील आपल्याला फरक विचारला तर तो किती असणार आहे? 1 तास. हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पहा पुढचा प्रश्न दिला 46 नंबरचा हा प्रश्न दिला. मला असं वाटतं उत्तर आपल्याला काढता येईल. काय करायचं? शून्य पहिले काढून टाका. 2 गुणिला 2 उत्तर किती येते? 4. आता पहा 2 आणि 1 तीन संख्येनंतर पॉइंट आहे. तर 1, 2 आणि 3 तीन संख्येनंतर आपल्याला पॉइंट द्यायचा असते. उत्तर काय? 0.004. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 46 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण पाहिलं. आणि पुढे पहा 47 नंबरचा प्रश्न दिला. काय दिलेला आहे आपल्याला? दिलं 1, 3, 7, 15, 31 आणि 63. काय दिलं पहा? 1, 3, 7, 15, 31 आणि काय दिलं आहे? 63. मग आता फरक जर पाहिला तर 1 अधिक 2 किती? 3. 3 अधिक 4 7. 7 अधिक 8 15. 15 आणि 15 30. बरोबर आहे. म्हणजे किती? 16. आणि हा जो फरक आहे हा कितीचा आहे? 32 चा आहे. बरोबर आहे. 31 दुनी किती? 62 आणि 63. तर मला समजलं 2, 4, 8, 16, 32 ही सिरीज अगोदरही एक प्रश्नामध्ये दिली होती पहा. 2 ची डबल, 4 ची डबल, 8 ची डबल, 16 ची डबल, 32 ची डबल किती असणार आहे? 64. तर मला प्लस किती करायचे आहे? 64. बरोबर आहे. या 63 मध्ये मला प्लस करायचे आहे 64. 4 आणि 3 7, 6 आणि 6 किती? 12. तर उत्तर किती असणार आहे? 127. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. नंबर सिरीजचे 2, 3 आणि अल्फाबेटचे 2, 3 प्रश्न हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. आगामी ज्यांचा पेपर आहे त्यांनी हे लक्षात ठेवायचं की अशा प्रकारची प्रॅक्टिस तुमची पाहिजे. तो उत्तर तुम्हाला काढता येईल. पुढे पहा. जर कोडसाठी आपल्याला दिलेला आहे, प्रश्न दिलेले आहेत आणि उत्तर आपल्याला काढायचं आहे. काय दिलं पहा. कोडसाठी डीपीईएफ दिलं तर मॅथ्स साठी काय असायला पाहिजे? मग मला समजलं पहा. सी चा काय झाला? डी. ओ चा काय झाला? पी. पुढचा अल्फाबेट. डी चा ई आणि ई चा काय झाला? एफ. पुढचा अल्फाबेट घेतला तर एम च्या पुढे कोण आहे? एन. ए च्या पुढे कोण आहे? बी. बरोबर आहे. एन बी तिघांमध्ये आहे. पुढे टी च्या पुढे कोण आहे? यू. तर इथं यू नाही आहे. बरोबर आहे. इथं काय आहे? यू. आणि एच च्या पुढे काय आहे? एच नंतर काय पाहिजे? आय. मग आता अशा प्रकारे आपल्याला दिल्यानंतर एम च्या पुढे एन, ए च्या पुढे बी, टी च्या पुढे यू आणि एच नंतर काय येणार आहे? आय. बरोबर आहे. तर मग आता हे एक तर प्रिंट करताना त्या ठिकाणी ऑप्शन चुकले, किंवा जर आपण हे पाहिलं सी चा डी, ओ 15 चा 16, डी 4 चा 5 आणि ई चा किती? 5 चा 6. तर एम चा काय पाहिजे? एन. बरोबर आहे. ए चा काय पाहिजे? बी. टी चा काय पाहिजे? टी नंतर काय येते? यू आणि एच. बरोबर आहे. 8 नंतर 9. एच नंतर काय पाहिजे? 8. एन बी यू आय हे त्या ठिकाणी ऑप्शन असेल. जर हे चूक झाली असेल टायपिंग करताना तर ठीक, हे आपल्याला उत्तर पाहिजे. नसेल तर मग तो प्रश्न चुकलेला आहे. पुढे पहा 49 आपल्याला दिलं. काय दिलेलं आहे पहा. आपल्याला अल्फा नंबर सिरीज आपण पाहिल्या, अल्फाबेट सिरीज पुन्हा आले. काय आलेली आहे? ए सी एफ जे आणि पुढे दिलं ओ. ए काय आहे? 1, 3, 6, 10 आणि पुढे काय दिलं? 15. फरक पहा कितीचा आहे? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 किती? 10, 10 आणि 5 किती? 15. तर मला समजलं 2, 3, 4, 5. तर पुढे किती पाहिजे? 6. बरोबर आहे. तर 15 आणि 6 किती? 21 आणि 21 म्हणजे काय असणार आहे? यू हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक सी यू हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा काय दिला. बरोबर आहे. एका संख्येचे 40% अंशी आहेत. तर आपल्याला काय विचारलं? एका संख्येचे 40% अंशी आहे
त्या संख्येचे 60% किती? मला दिलं एका संख्येचे 40% 80 आहे, तर विचारलं त्या संख्येचे 60% किती असणार आहे? काय झालं पहा, 40 दुनी 80, तर 60 दुनी किती होणार आहे? 120. तर आपलं उत्तर किती असणार आहे? 120. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. आणि शेवटचा प्रश्न होता, 8 व्यक्ती 15 दिवसात 120 वस्तू तयार करतात पहा. 8 व्यक्ती 15 दिवसामध्ये, तर काय होईल? वस्तू आहे तर ते लिहायचं छेदामध्ये तयार करतात, तर 12 व्यक्ती 10 दिवसामध्ये किती वस्तू तयार करतील? तर काय होईल? 15 आठी 120, 8 आणि 8 कट होईल, तर किती उरले? 12 गुणिला 10 म्हणजे उत्तर किती येईल? 120 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बरोबर आहे. तर 100वा प्रश्न हा होता. आणि अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी प्रश्न पाहिलेले आहेत. असे वेगवेगळे प्रश्न आपण पाहिले. यावरून काय समजलं की जो पेपर पॅटर्न आहे याच्यामध्ये कोणताही फरक झालेला नाही. जे प्रिव्हियस इयर अगोदरच्या वर्षी जसे पेपर विचारलेले आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता पहिला जिल्ह्याचा अनालिसिस आपण केलं. सर्व जिल्ह्यांचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरच दिसतील. बरोबर आहे. तर पुणे लोहमार्गचा हा पेपर होता. अनालिसिस आपण केलेला आहे आणि त्याच्यासाठी बरीचशी मेहनत लागते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण जिल्ह्यांचे अनालिसिस तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर भेटणार आहे. थँक्यू व्हेरी मच.